स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। भ्रष्टाचाराची तपासणी करणारे अधिकारीच झाले मॅनेज। राष्ट्रवादीने केला भांडाफोड। विट्याच्या भूमी अभिलेख कार्यालयात काय घडलं? तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। विट्याचा सुप्रसिद्ध चुलीवरचा फरसाण आरजे नमकीन विटा यांचे अनन्या नमकीन अँड बेकर्स। फरसाण, वेफर्स, शाबू चिवडा, पापडी, शेव, चिवडा, खारी बुंदी, मका चिवडा, खारी बटर। संपर्क रोहित 9011 50 95 37, अनंत 86 98 00 54 10, मुक्काम पोस्ट घाणवड, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। खानापूर तालुक्यातील विटा येथील हे भूमी अभिलेख कार्यालय अतिशय त्रासदायक असं कार्यालय आहे। अनेक लोकांचे या ठिकाणी प्रश्न असतात, परंतु त्यांचे प्रश्न मिटलेले नाहीत। अनेक बोगस कामं केली जातात, अनेक प्रकारचा भ्रष्टाचार या ठिकाणी होतो। आणि या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते संदीप तात्या ठोंबरे यांनी काही दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं आणि इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बोगस दाखला करून बेकायदेशीरपणे काम केलं होतं आणि त्याचीच चौकशी आज या ठिकाणी होणार होती। परंतु या ठिकाणी नेमका धक्कादायक प्रकार समोर आलेले आहेत। आज आपण इथं विटा येथील भूमी अभिलेख कार्यालयात आलेलो आहोत, परंतु या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आंदोलनकर्ते आहेत संदीप तात्या ठोंबरे। आज जर बघितलं तर आज धक्कादायक प्रकार या ठिकाणी निदर्शनास आलेला आहे, काय सांगाल? इकडे हे आपण जे कार्यालय बघताय या ठिकाणी नगर भूमापनचे अधिकारी सुवर्णा मसने या इथं उपाधीक्षक सविता गाडवे आणि इथे जे काही कर्मचारी आहेत त्यामध्ये गोंधळी म्हणून आहेत, एक रणजित माळे म्हणून आहेत, यांची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी SP सेठिया ज्या जिल्ह्याच्या भूमी अभिलेखच्या जिल्हा अधीक्षक आहेत हे त्यांचं पत्र आहे की त्यांनी सुवर्णा मसने यांची इथं नेमणूक केली होती। खरं तर काही दिवसापूर्वी आपल्याला माहीत असेल की खानापूर या ठिकाणी वन विभागाचा 1116/2 हा गट होता। त्या गटाचा चुकीच्या पद्धतीनं नकाशा बनवला आणि एका व्यक्तीला ती खाजगी व्यक्तीला दिला। अशा पद्धतीनं शासकीय जमिनी हडप करण्याचं षडयंत्र काही जणांच्याकडून होतं आहे। त्याला खत पाणी घालायचं काम हे शासनाचे प्रशासकीय अधिकारीच कशा पद्धतीने करतायत या गोष्टीचा भांडाफोड आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि फकीरा पॅंथर सेनेच्या वतीने केलेला होता। ठिय्या आंदोलन केलेलं होतं। ह्या आंदोलनाची जे नवीन आलेले जे जिल्हाधिकारी आहेत डॉक्टर मैनाक घोष यांनी फार गंभीर दखल घेतलेली आहे। त्यांनी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनासुद्धा त्यांचं म्हणणं मागवलेलं आहे, परंतु अशा पद्धतीनं हे चुकीचे जे काही नकाशे केलेले आहेत या संदर्भात त्यांनी गंभीर दखल घेतली आणि ज्या जिल्हा अधीक्षक मॅडम आहेत त्यांनी या संदर्भामध्ये जो चुकीचा नकाशा बनवलेला होता तो रद्द करायची नामुष्की या सविता गाडवे मॅडमच्यावर आली होती। त्यांनी इथे एक सुनावणी घेतली आणि त्या सुनावणीच्या दरम्यान तो नकाशा रद्द केला आणि ह्या प्रकाराची जी दखल घेतली त्याच्यावरून आज 15/5/2026 रोजी सुवर्णा मसने नगर भूमापन अधिकारी सांगली यांच्या टीम ही आज इथं या संदर्भामध्ये यांची कार्यालय त्यांचं म्हणणं असं आहे की गट नंबर 1116/2 मध्ये खाजगी व्यक्तीने खरेदीपत्राच्या नावाखाली जी काय शासनाची जमीन बेकायदेशीरित्या कब्जा आणि हे सगळं केलं होतं या संदर्भामध्ये चुकीचा नकाशा विटा येथील उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील रणजित माळी आणि कार्यालयातील उपाधीक्षक सविता गाडवे यांनी संगनमताने बनवून दिला आहे। या नकाशाच्या आधारे वन विभागामध्ये खाजगी व्यक्तीने दुकान गाळे लावून कब्जा केलेली घटना याबाबत नमूद केलेली आहे। तरी सदर तक्रारीच्या अनुषंगाने उप अधीक्षक भूमी अभिलेख खानापूर मुक्काम विटा कार्यालयाची कार्यालयीन तपासणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल अभिप्रायासह सादर करण्याकामी या आदेशाद्वारे खालीलप्रमाणे नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याची सुवर्णा मसने यांना नियुक्तीसाठीचं हे पत्र दिलं होतं। खरं तर हा धक्कादायक प्रकार आज इथं समोर आला की बाबा खरंच ही जी पत्र दिलेलं आहे या अनुषंगाने इथं चौकशी होते का नाही
हे बघायसाठी खरं तर मी आलो होतो. परंतु इथं आल्यावर मला कळलं की इथं एकही अधिकारी नाही. इथल्या ज्या मॅडम आहेत त्या आधीच कुठंतरी पळून गेले, त्या कामाला गेल्या, त्या कुठे गेले, आता इथं तर अधिकारी म्हणतात की त्या कुठंतरी आटपाडीला गेलेत. मला काय माहीत नाही कुठे गेलेत. परंतु आज चौकशी नेमलेली असताना या पद्धतीची त्यांना प्रत केलेली आहे आस्थापना विभागानं, की या सगळ्यांना प्रती केलेली आहेत. त्यात त्या सेठिया मॅडमची सही आहे. मग वरिष्ठांचे आदेश असताना देखील आणि इथं आज अधिकारी नेमणुकीला असताना देखील इथं एकही अधिकारी नाही, ही खरं तर गौड बंगाल आहे. म्हणजे तपासणी करणारे अधिकारीच मॅनेज आहेत का याला, असं म्हणायचं का? तपासणी करणाराच अधिकारी गायब आहे आणि जे करायचं आहे तो आधीच गायब आहे. मग आता ही मॅनेज आहे आधीपासूनच आम्ही बोंबालतोय की ही अशी परिस्थिती आहे की आम्ही आंदोलनामध्ये आपण बघितलं असेल की मी परात भरून पैसे घेऊन बसलो होतो की गोरगरिबांना इथं जो काही लुटीचा धंदा चालला आहे ती गोरगरिबांची लूट करू नका, अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली होती. आज इथं आपण बघितली की दोन्ही अधिकारी गायब आहेत. त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट सांगायची की या विभागाचे आमदार साहेब सुहास भैया बाबर यांचा आज लोकमतला म्हणणं आले, त्यांचं स्टेटमेंट आले की या मतदारसंघामधल्या भूमी अभिलेख विभागामध्ये जो काय अशा पद्धतीचा भोंगळ कारभार चालू आहे त्यांनी या विषयामध्ये त्यांना सुधारण्याची संधी दिलेली आहे, नसेल तर गाठ माझ्याशी आहे, असं त्यांचं आजचं निवेदन आहे. मी आदरणीय आमदार साहेबांना विनंती करतो की आमदार साहेब ही सगळ्यांच्या गाठा मारतात, एकदा ह्यांचीसुद्धा गाठ तुम्हाला मारावी लागेल, ह्यांच्यावरसुद्धा कारवाई करावी लागेल. आपल्या मतदारसंघातील लोकांना अशा पद्धतीनं आज तुम्ही आता ऑफिसमध्ये बघितलं असेल तर 60-70 वर्षाची म्हातारी माणसं येऊन झोपले तिथं, त्यांना विचारणार इथं कोण नाही. भानुगडपासून या भागातनं सगळी माणसं येत आहेत, उन्हात अन्नाची बसत आहेत, तर त्यांचं इथं काम झालं पाहिजे. परंतु इथं तशी काही परिस्थिती नाही. मी आज या निमित्ताने एवढं सांगतो की अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना पाठीशी घालायचं जर काम होत असेल तर मी ह्या पुढचं आंदोलन हे माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जी पालकमंत्र्यांचं कार्यालय आहे त्या आदरणीय चंद्रकांत दादांच्या कार्यालयाच्या समोर तिथं मी आंदोलन करणार आहे. खरं तर खानापूर तालुक्यात बघितलं तर हे भूमी अभिलेखचं जे कार्यालय आहे याच्या तक्रारी अनेक आहेत. तिथले जे कर्मचारी आहेत ते लोकांचे काम करत नाही, शेतकऱ्यांना वेटीस धरतात, पैशाची मागणी करतात, चुकीची कामं करतात. यापुढं काय असेल तुमची भूमिका? आता इथं असं माझ्या कानावर आलं की 10-20 जणांनी त्या दिवशी माझ्याकडे तक्रार दिल्या की इथं काय अधिकाऱ्यांनी वादातील जी प्लॉट आहेत ती मोजणी करून दिली की एखादा गुंठा आम्हाला द्या, अशी यांची सेटलमेंट आहे. तर आता नाव नाही सांगत मी, अजून मी माहिती घ्यायला लागलो आहे. तर एक जणानं इथं 7-8 गुंठा असं काढलेत, म्हणजे लाखो रुपये तुम्ही अशा पद्धतीनं, म्हणजे सुनावणी तुम्हीच करणार, अडचण आहे तुम्हीच सांगणार, मोजणी तुम्हीच करणार, दिशा तुम्हीच दाखवणार, पोझिशन नाही म्हणून तुम्ही ही करायला ताबा द्यायला जाणार नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी घडवणारे करते ते सगळे तुम्ही आहात. नाही जमलं तर मग त्या माणसांची उलटी काम करायची, त्यांची नावं काढायची, त्यांचे नकाशे चुकीचे करायचे, त्यांच्यातच परत मोजणी घालायची, अशा पद्धतीचे सगळं काम चालू आहे. खरं तर एका रेषेसाठी माणसांची डोकी फुटत आहेत, खून पडत आहेत आणि अशा पद्धतीने इथला कारभार सुधारला नाही तर ते काय बरोबर नाही. निश्चितपणानं हा कारभार नाही सुधारला तर आपल्या माध्यमातून सांगतो की हा कारभार सुधारेपर्यंत आपला लढा हा अशा पद्धतीने कायम राहील. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की भूमी अभिलेख कार्यालयाचा या ठिकाणी धक्कादायक प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे आणि त्याचा भांडाफोड या राष्ट्रवादीच्या वतीने संदीप ठोंबरे यांनी केलेला आहे. भविष्यात इथला कारभार नाही सुधारला तर आम्ही त्याच स्टाईलने या ठिकाणी उत्तर देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.